नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा धुळा सध्या वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतायत. आज माझ्यासोबत वीर मतदारसंघातील शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार समीरजी जाधव आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ही विशेष मुलाखत आपण पार पाडतोय. वीर गटातील प्रश्न, तेथील समस्या, येणाऱ्या काळातलं भविष्य किंवा जे काही बंडखोरी त्या ठिकाणी झाली, पक्ष बदल झाला, निष्ठावान कार्यकर्ते, वेगवेगळे मुद्दे या गटात आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवरती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण विशेष चर्चा करणार आहोत. समीरजी, आपलं महाराष्ट्र वार्तामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतायत. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, पण त्याही अगोदर तुमच्या अगोदर शिवसेनेचे स्वर्गीय दिलीपबाबा यादव या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांचा मतदारसंघ आज त्यांची कमी जाणवती, आठवण येते त्यांची? हो, नक्कीच. दिलीप बाबा आमचे मार्गदर्शक होते. आबांनी ज्यावेळेस 1993 साली श्रीनाथ नागरी पतसंस्था स्थापन केली, ती स्थापन करत असताना आमचे वडील अरविंद महादेव जाधव हे देखील त्यांच्याबरोबर अगदी शेअर्स गोळा करणं असेल, कलेक्शन करून देण्यासाठी कस्टमर बघून देणं असेल, हे आमच्या वडिलांनी अगदी हिरिरीनं त्यांच्याबरोबर सहभाग घेऊन त्या पतसंस्थेमध्ये त्यांचा पतसंस्था सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर आबा 2002 साली ज्यावेळेस जिल्हा परिषदला उभे राहिले, त्यावेळेस आमचे वडील त्यांच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी झाले आणि त्यांच्यासाठी तेव्हापासून आजपर्यंत ते आमचं कुटुंब आबांसाठी काम करत आलेलं आहे. आणि नक्कीच 2009ला बाप्पू पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्या विजयामध्ये आबांचा खूप मोठा असा वाटा आहे. परंतु आबा आणि आम्ही एका गावचे, परिंच्याचे, आणि आम्ही कायम सोबत प्रचाराला फिरायचो. ते दिली ती जबाबदारी आम्ही पार पाडायचो. त्याचबरोबर 2017 साली आबांनी आणि माझी पत्नी अर्चना जाधव यांनी सोबत निवडणूक लढवली पंचायत समितीची. चांगलं असं विक्रमी लीड आमच्या वीरगणामधून आबांना आणि माझ्या पत्नीला मिळालं आणि आम्ही कायम 2022 पर्यंत आम्ही सोबत काम केलं. आबांबद्दल आठवणी तुम्ही सांगितल्या. तुमचा संघर्ष सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तुमच्या आज वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही संघर्ष केलाय, वेगवेगळी पदं उपभोगलेली आहेत तुमचे झालेले. तुमची पार्श्वभूमी सांगाल आमच्या महाराष्ट्र वार्ताच्या प्रेक्षकांना? तुमच्या पार्श्वभूमीबद्दल सांगा. म्हणजे सगळं वेगवेगळी भूषवलेली पदं, राजकीय पार्श्वभूमी, राजकारणात कशा सगळ्या गोष्टी. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आमच्या घरात राजकारणात असं कुणी नव्हतं. आमच्या वडिलांच्याकडे कुठलंही राजकीय कधी पद नव्हतं. परंतु ज्यावेळेस बापू या पुरंदरच्या राजकारणात सक्रिय झाले, त्यांच्या व्हिजन बघून किंवा त्यांनी जो स्वप्न पुरंदरला दाखवली आणि बारामती आणि पुरंदरचा कसा आपल्यावरती अन्याय झालाय, बारामतीमध्ये कसा विकास झालाय, पुरंदर कसा बकास ठेवला गेलाय, या ज्या काही संकल्पना आपल्या समोर मांडल्या, त्याला प्रेरित होऊन मी बापूंसोबत काम करायचं ठरवलं. 2007 पासून बापूंसोबत कामाला, राजकारणाला सुरुवात केली आणि आज एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करतोय. 2010 साली झालेल्या ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा मी आणि माझी संपूर्ण बॉडी परिंच ग्रामपंचायतवरती निवडून आलो. मी त्यावेळेस उपसरपंच झालो 2010 साली. त्यानंतर 2015 साली ग्रामपंचायतला पुन्हा एकदा पॅनल टाकला. त्यावेळेस माझी पूर्ण बॉडी निवडून आली. त्यानंतर मी सरपंच झालो. 2015 ते 2018 ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून मी काम पाहिलं. गेले 2010 ते 2020 पर्यंत ग्रामपंचायतच्या पूर्ण काम मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं. चांगला असा प्रशासनाचा अनुभव मला आहे. त्याचबरोबर 2017च्या निवडणुकीत माझी पत्नी अर्चना जाधव ही पंचायत समिती सदस्य झाली. 2019 साली ती सभापती झाली आणि पूर्ण पुरंदरचं सभापती म्हणून एक चांगलं असं काम तिच्या माध्यमातून मला पण करण्याची संधी मिळाली. आणि वीरगणामध्ये विशेषतः बापूंच्या माध्यमातून असेल, आबांच्या माध्यमातून असेल, अगदी वीरगणातील सगळ्या वाडी वस्तीवरती संपूर्ण गाव, मोठमोठी जी गाव आहेत, वीर असेल, मांडकी असेल, परिंच असेल, माहूर असेल, जेऊर असेल, या मोठमोठ्या गावांमध्ये सुद्धा प्रत्येक वार्डनुसार आम्ही कामांचं नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारचं संघटन, चांगल्या प्रकारचा विकास मी त्या वीरगणामध्ये बापूंच्या माध्यमातून, आबांच्या माध्यमातून केलेला आहे. समीरजी, तुम्ही शिवसेनेसोबत निष्ठावान आहात का? म्हणजे पहिल्यापासून शिवसेना? दुसरा पक्षच आम्हाला माहित नाही. त्याचं कारण वेगळं आहे म्हणून मी विचारलं. तुम्ही पहिल्यापासून शिवसेना? मला ते प्रश्न तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारला तरी सांगेल. कारण की 2007 पासून बापू सोबत काम करत आलोय. बापू ज्यावेळेस 19ला निवडणुकीमध्ये हरले,
त्यानंतर देखील माझ्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या, माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मला व्यवसायाला माझ्या अडचणी निर्माण केल्या, तरी देखील मी कुठेही फुटलो नाही. बापूंसोबत एक निष्ठावान मावळा म्हणून आज तागायत त्यांच्याबरोबर उभा आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण काय होतं माहितीये का? कुठलाही पक्ष असो, निष्ठावान कार्यकर्त्यांची किंमत काय हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या गटात म्हणजे तुमच्या सोबत काम करणारे अगोदर हरिभाऊ लोहे जे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते, त्यांनी अचानक एका रात्रीत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना तिकीट मिळालं, तुमची त्यांच्यासोबत लढत आहे. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? हरिभाऊ अचानक तिकडे जातात, तिकीट घेतात, काय कसं पाहता याकडे? नाही, निष्ठावान शब्दाचा अर्थ काय असतो मी सांगतो. 2012 साली वीर पंचायत समितीला ओपन जागा पडली होती सर्वसाधारण. त्यावेळेस देखील मी इच्छुक होतो आणि कार्यकर्त्यात सर्वांच्या सर्वानुमते समीर जाधवला उमेदवारी मिळावी असा एक सूर आणि बापूंच्याकडे तशी मागणी होती. परंतु त्यावेळेस मला तिकीट दिलं गेलं नाही. मग मी कुठेही नाराज झालो नाही, बंड नाही पक्ष केलं? सोडला नाही, असं काही बंड केला नाही. ज्या दिवशी बापूंनी सांगितलं की ही उमेदवारी समीर तुला न देता माझेच मित्र मयूर जाधव यांना दिलेली आहे, मी त्या क्षणापासून त्यांचं काम करायला चालू केलं. म्हणजे ते शेवटी पक्षनिष्ठा असावी लागते. पद काय आज असतं आणि उद्या नसतं. संघटना आपली टिकली पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. हे निष्ठावान कार्यकर्त्याला त्याची, कारण की पक्ष हा बापूंसोबत आपण तळागाळातून मानलेला आहे. आपल्याला त्या पक्षाविषयी नेत्याविषयी तेवढी निष्ठा आहे. जर कार्यकर्ता आज सुद्धा मी सांगतो 2000 आत्ता ज्यावेळेस ह्या निवडणुका लागल्या आणि हा सगळा गोंधळ चालू होता तिकीट वाटपावरून, म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक हरिभाऊंनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. मी 15 दिवस आधी भाऊंच्याकडे घरी एकटाच गेलो होतो. त्यांना म्हटलं होतं की आपण कार्यकर्त्यांना पण संकटात नको टाकायला आणि आपल्या नेत्यांना पण संकटात नको टाकायला, आपण एकमेकात बसून आपण चर्चा करू. कुठेतरी आपण उद्या, आज जर तुम्ही थांबत असाल, जर मला उमेदवारी मिळत असेल तर तुम्ही थांबला तर तुम्हाला इतर कुठेतरी संधी तुम्हाला घेण्यासाठी मी शिफारस करेल किंवा आपण एकत्र मिळून मागणी करू, अशी एक मी त्यांच्यासमोर कल्पना मांडली होती. परंतु त्यांना जाणीवपूर्वक हा सगळा गोंधळ घालायचा होता आणि त्यांच्या गोष्टी काही ठरलेल्या होत्या. आधीपासूनच त्यांचं नाव बीजेपी मधून तिकडं आग्रही होतं. असं बापूंच्या सुद्धा बोलण्यातून आलं की त्यांना वरिष्ठ बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की तुमचा तालुका काहीतरी फोटोचाही विषय झाला, आधी चर्चा ऐकली की आधी फोटो वगैरे काहीतरी. हा, ते जाऊन भेटले होते किंवा काही कामानिमित्त वगैरे त्यांच्या भेटीगाठी कायम इतर पक्षातल्या सगळ्यांशी असायच्या. हे तर सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्याच्यात निष्ठा हा शब्द त्यांच्याविषयी कधीच लागू होणार नाही. ते आज जरी तिथे गेले असेल तरी ते त्यांचे पण नाहीयेत, कारण की ते तसे कोणाचेच नाहीयेत. जे बापूंनी एवढं दिलं त्यांना, 2017-16 साली त्यांचा प्रवेश झाला, 2017ला त्यांची पंचायत समितीची उमेदवारी दिली, 2.5 वर्षाचं सभापतीपद दिलं, नंतर तालुका प्रमुख दिलं, व्यावसायिक सगळ्या जे काय ह्याचं काम बघायचे, कॉन्ट्रॅक्टचं सगळं काम बघायचं, सगळं तेच पाहिजे. त्यामुळं त्यांना एवढं सगळं देऊन सुद्धा जर ते जात असतील तर ते आज बापूंचे नाही झाले, ते तिथं जाऊन तरी त्यांचे काय होणार आहेत? ते उद्या त्यांना सुद्धा नक्कीच योग्य वेळी त्यांना पण ते सोडणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते त्यांचं काम करतील का? कारण अचानक एका रात्रीत आले, तिकीट दिले. भाजपचे कार्यकर्ते मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता हा नक्कीच त्यांचं काम करणार नाही. कारण की आज सुद्धा आपण प्रतिक्रिया बघतो, कारण की जो निष्ठेनं त्या पक्षात काम करत असतो त्यांना ह्या अशा गोष्टी कधीच पटत नाहीत. कारण की त्यांनी तो पक्ष घडवलेला असतो, संघर्ष केलेला असतो आणि ह्या संघर्षामध्ये ऐन वेळेला कोणीतरी आयता येतो आणि तो उमेदवारी घेतो, ही त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधीच पटत नाही. आणि तो निष्ठावान स्वाभिमानी कार्यकर्ता कधीच त्यांना मतदान करणार नाही. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना ते अन्याय झाला, म्हणूनच या वीर बिवडी गटातून जे खऱ्या अर्थानं प्रयत्नशील होते आणि तिकीट मागण्यासाठी भाजपमध्ये आग्रही होते, ते पिनुशेट काकडे हे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. ते त्यांच्यावरती अन्याय झाला म्हणूनच त्यांनी त्या पक्षाला रामराम करून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. असे निष्ठावान स्वाभिमानी कार्यकर्ते नक्कीच आज जरी जे काही बीजेपीमध्ये असतील काही अडचणीमुळे, ते नक्कीच बीजेपीला मतदान करणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. वेगवेगळे प्रश्न तालुक्यात आहेत. विमानतळ होतंय, गुंजवणीचं पाणी हा आपल्या भागात ज्वलंत प्रश्न आहे. गुंजवणीचं पाणी तुमच्या भागात येणार आहे, अजून गुंजवणीचं पाणी आलेलं नाही. काय तुम्हाला काय वाटतं, गुंजवणीचं पाणी कधी येईल, काय त्याबद्दल काय सांगा? ज्यावेळेस बापू पुरंदरच्या राजकारणात सक्रिय झाले तेव्हा त्यांनी प्रामुख्यानं जो मुद्दा उचलून धरला तो गुंजवणीच्या पाण्याचा होता. 2007-8 सालापासून गुंजवणीचं पाणी पुरंदरच्या बऱ्याचशा जनतेला माहिती पण नव्हतं की एवढं मोठं पाणी गुंजवणीचं आहे आणि ते आपल्या पुरंदरला आरक्षित केलेलं आहे पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी. परंतु बापूंनी तो मुद्दा उचलून धरला, ऐरणीवरती आणला. त्या मुद्द्याला धरून बापू आमदार झाले. त्यानंतरनं आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला. विधानसभेत कुणी ऐकलं नाही किंवा राजकीय वरच्या नेत्यांनी ऐकलं नाही. बापूंनी त्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलं, तरी पण तिथं कुणी ऐकलं नाही. त्यानंतर बापूंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. बापूंनी जे उपोषण केलं त्या उपोषणात मी देखील सहभागी झालो. मी देखील 5 दिवस त्याच्याबरोबर उपोषण केलेलं आहे आणि मला माझ्यासोबत 5 जणांची प्रकृती
खालावल्यामुळे आम्हाला ससूनला ऍडमिट केलं. बापूंसोबत उपोषणात तुम्ही होता? हो, मी स्वतः होतो. मी 5 दिवस उपोषण केलेलं आहे. माझे स्वतः मला ससूनला ऍडमिट केलेलं आहे. आमचे गुलाबप्पा जगताप सुप्याचे त्यावेळेस ते हुतात्मा झाले म्हणजे त्यांच्या उपोषणामध्ये. म्हणजे हे आपण त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो आहे. नंतर पायी दिंडी काढली त्यात सहभागी झालेलो आहे. ज्यावेळेस धरण पूर्ण केलं आणि धरणाचे दरवाजे बसवायचे होते त्यावेळेस आपल्या पुरंदरचेच काही राजकीय मंडळी त्याला विरोध करत होते आणि तिकडच्या भोर वेल्ह्यातल्या काही लोकांना हाताशी धरून कोर्ट कचेरी केली. त्यानंतर बापूंनी एक लाभार्थी शेतकऱ्यांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करायला सांगितली. त्याच्यात मी असेल, वाल्ल्याचे गिरीश नाना पवार असतील, राखेचे रतन काका रणवरे असतील, आम्ही अशा 3 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या गावच्या एकत्रित मिळून कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि हे पाणी आम्हाला कसं गरजेचं आहे, हे धरण पूर्ण होणं आमच्यासाठी किती आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही कोर्टात देखील लढा दिला. आणि 2019च्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला कोर्टाने परमिशन दिली आणि धरण पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले. गुंजवणीच्या पाण्याची आत्ता अशी परिस्थिती आहे, गेल्या 5 वर्षात माझे आमदार म्हटले होते की 1200 कोटी रुपये टाकून स्वतःच मी पाणी धरण पूर्ण करतो आणि पाईपलाईन पूर्ण करतो. परंतु 5 वर्षात एक पाईप देखील हल्ला नाही का 12 रुपये सुद्धा त्याच्यावर खर्च झाले नाहीत. परंतु बापूंनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर घेतला. जी पाईपलाईन खालून बदली केली होती म्हणजे बापूंनी मंजूर केलेली लाईन परिंचे गावाच्या उत्तर दिशेनं माहूर, परिंचे, हरणी, वाल्ला, राख या गावाच्या उत्तर दिशेनं लाईन होती. ती लाईन बदलून वीर, तोंडल वीर, लपतवाडी, मांडकी, जेऊर याच्या दक्षिण दिशेनं ती लाईन नदीला समांतर अशी जिथून खरंच खूप पाणी आहे अशा ठिकाणावरून ती लाईन बदली करून घेण्याचा घाट रचला होता. तो हाणून पाडून पुन्हा एकदा परत त्या मूळ सर्वेप्रमाणे ती लाईन परत मंजूर करून काम चालू केलं. आज रोजी ती लाईन 23 किलोमीटर लाईन पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या वर्षभरात ती लाईन कंप्लीट होऊन पाणी टेस्टिंग होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आज कमीत कमी 7 ते 8 ठिकाणी काम चालू आहे. परिंच्या मधलं 4.5 किलोमीटरच्या लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. हरणीतलं काम पूर्ण झालेलं आहे. वाल्ल्यामध्ये काम चालू आहे. राखेमध्ये काम चालू आहे. मध्ये काम चालू आहे. भोर तालुक्यातल्या भोंगोलीत काम चालू आहे. सावरदाऱ्यामध्ये चालू आहे. तिकडे निगडे म्हणून गाव आहे तिथं निगडेमध्ये काम चालू आहे. अशा अनेक टप्प्यावरती वेगवेगळ्या काम चालू आहे. येणाऱ्या वर्षभरात काम पूर्ण होऊन पाणी होईल. पाणी पुरंदरमध्ये येईल. तुम्हाला विश्वास आहे वर्ष 2 वर्षात पाणी 100% 1 वर्षाच्या आतमध्ये पाणी पुरंदरला येईल ही मला खात्री आहे. कारण की त्या गुंजवणीच्या प्रकल्पावरती मलाच बापूंनी सांगितलेल्या बारीक सारीक गोष्टी बघ, लोकांच्या अडचणी सोडव आणि त्या माझ्यापर्यंत पोहोचून अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम माझ्याकडेच दिलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यात बारकाईने लक्ष घालून मी ते गुंजवणीचा प्रोजेक्ट कसा पूर्ण होईल यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताय. तुमचा विजय झाल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणती विकास कामं तुमच्या वीरभिवडी गटात तुम्ही करता? मला ग्रामपंचायत प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. पंचायत समिती गणामध्ये मी चांगलं बापूंच्या माध्यमातून काम केलेलं आहे. ग्रामपंचायत मधले सगळे मला प्रश्न माहिती आहेत. आज वीरभिवडी गट हा अतिशय दुर्गम वाडी वस्ती असा असलेला गट आहे आणि प्रत्येक वाडी वस्तीवरती ज्या गरजा असतात, मूलभूत गरजा असतात, स्मशानभूमी असेल, दशक्रिया घाट असेल, रस्ते असतील, गटर असेल, स्वच्छ पाणी असेल, वैयक्तिक लाभाची योजना असतील, आरोग्य असेल, या सर्व सुविधा लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करेन. मी माझ्या वीरगानामध्ये आत्तापर्यंत शासन आपला दारी कार्यक्रम मी कमीत कमी 4 वेळा राबवलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी प्रत्येक ज्या वेळेस प्रोग्राम घेतला त्यावेळेस 1,500 2,000 लोकांना शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप असं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये रेशनिंग कार्डचं जर काही अडचणी असतील, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, आरोग्य शिबिर असतील, तसेच इतर जे काही सर्वच विभाग आहेत त्या विभागांचं काम चांगल्या अर्थाने करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. आणि शासन आपल्या दारी या माध्यमातून प्रत्येक वाडी वस्तीवरती शासनाला मी तिथं घेऊन जाईल आणि आज शासनाच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या दुर्गम काळदरी सारख्या भागामध्ये आरोग्य सेवा असतील, पशुवैद्यकीय सेवा असतील, या सेवा तिथं पुरवण्यासाठी तिथं नवीन इमारती असतील, यांचं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्या अडचणी सोडवून त्या इमारती तिथं आपण उभा करू आणि ती सेवा जास्तीत जास्त प्रभावीपणे त्या भागासाठी देऊ. तसेच काळदरी हा किंवा पुरंदर किल्ल्याचा जो परिसर आहे, नारायणपूर ते सुपे परिसर असेल किंवा सुप्यापासून पाणवडीपासून ते मांढरपासून वरती काळदरीपर्यंतचा जो परिसर असेल, हा अतिशय नैसर्गिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असा सगळा परिसर आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आपण तिथे नक्कीच रोजगारांसाठी तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू.
मुलाखतीच्या शेवटाकडे आपण वळणार आहोत. काय आव्हान काय कराल तुम्ही लोकांना, काय आव्हान या मुलाखतीच्या माध्यमातून कराल? मी एकच आव्हान करेल. आज आपण बाप्पूंच्या माध्यमातून पुरंदर बदलतोय. बाप्पू सांगतात जसं मुंबईचं नवी मुंबई झाली तसं पुण्याचं नवीन पुणे म्हणून पुरंदर विकसित होते. आज एअरपोर्टचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आज गुंतवणुकीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. IT पार्क सारखं एक मोठा प्रकल्प आपल्या पुरंदरला येऊ घातलेला आहे. मेट्रो सारखी लाईन पुरंदरला येऊ घातलेली. खऱ्या अर्थानं पुरंदरच्या तरुणांना असेल आणि सर्वसामान्य जनतेला असेल आज सोन्याचे दिवस बघायची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये बाप्पू आजारी असताना देखील सुद्धा दिवस रात्र पुरंदरच्या जनतेसाठी झटत आहेत आणि 3 दिवसात ते डायलिसिस करतात. ज्यावेळेस बाप्पूंच्या आज ते बाप्पू कुटुंब प्रमुख म्हणून वागतात. कुटुंब प्रमुख आज आपला आजारी आहे आणि आपल्यावरती ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना भाऊंसारख्या माणसानं बाप्पूंच्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं हे खरंच अपेक्षित नव्हतं. कारण की ज्यावेळेस तिकीट वाटप करत होते त्यावेळेस त्यांना सुद्धा जबाबदारी देत होते, बाबा तुम्ही पंचायत समिती पुन्हा लढा, परत तुम्हाला सभापती पद देतो, त्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदवरती स्वीकृत सदस्य म्हणून पाठवतो, तालुका प्रमुख म्हणून तुम्ही मिनी आमदार म्हणून तुम्ही तालुक्यामध्ये वागतच आहात. स्वर्गीय आबा आज नाहीयेत. बाप्पूंच्या नंतर स्वर्गीय आबा पुरंदरमध्ये पूर्ण कामकाज पाहिजे. आज ते कामकाजाची पूर्ण जबाबदारी भाऊंच्यावरती असायची. लोकांचा विश्वास भाऊंच्यावरती सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होता. परंतु भाऊंनी असा पाठीत खंजीर खुपसणं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणं हा अजिबात अपेक्षित नव्हता. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाप्पूंनी जी जबाबदारी दिलेली आहे, आज जी मी निवडणूक लढवत आहे ही मग फक्त आणि फक्त मी बाप्पूंसाठी लढवत आहे. मी स्वतः उमेदवार नसून आज बाप्पू उमेदवार आहेत. प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता उमेदवार आहे असं मी समजतो. मला खात्री आहे हरिभाऊ लोळे यांच्यासारख्या सुरेजी पिसाळाला, पुरंदरची स्वाभिमानी जनता, वीर बिवडीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कधीही त्यांचा वीर बिवडीचा किल्लेदार म्हणून त्यांचा राज्याभिषेक कधी होऊन देणार नाही याची मला 100% खात्री आहे. तुम्हाला तुमच्या विजयाचा विश्वास वाटतो विजय होईल आता? नक्कीच होईल. हे सर्वसामान्य जनता नक्कीच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील, मला याची खात्री. 7 तारखेला मतदान पार पडणार. 2-3 दिवसांवरती निवडणूक आली. शेवट मतदारांना काय आवाहन कराल? वीर बिवडी मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला माझं एक आव्हान आहे. येणाऱ्या 7 तारखेला मी समीर अरविंद जाधव आणि माझ्यासोबत बिवडी गणातून लढत असलेल्या पूजा सागर मोकाशी आणि वीरगणामधून लढत असलेले प्रवीण बाळासाहेब जगताप यांना प्रचंड अशा बहुमताने आपण विजयी करावं असं मी आपणास नम्र आवाहन करतो. येणाऱ्या 7 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा 3ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावे असं मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करतो. धन्यवाद समीरजी. आपण वेळात वेळ काढून प्रचाराचा एवढा सगळं हे चालू असताना वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. मित्र, पुरंदर पंचायत समिती किंवा या जिल्हा परिषदेचे जे काही उमेदवार आपल्या पुरंदर तालुक्यात आहेत या सगळ्यांच्या अनेक उमेदवारांचं विजन आपण महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून मांडतोय. आज समीरजी जाधव जे वीर भिवडी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांनी मांडलेले मुद्दे किंवा जो ज्वलंत प्रश्न आहे गुंतवणुकीचं पाणी असेल, त्यांचं व्हिजन, येणाऱ्या काळामध्ये करणारे विकास काम, अशा सगळ्याच मुद्द्यांवरती त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.